तर गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून. आता वाजले 3 आणि आम्हा दोघींना काहीतरी खायची तलप लागले, पण जे आम्हाला खायचं आहे त्याचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते नाही आहेत घरात. तर मी सध्या आणायला चालले. मी टी शर्टवर चालले कारण की आय एम कम्फर्टेबल आहे ना टी शर्टवरती, आणि वरून स्वेटर आहे त्यामुळे इतकं काय नाही वाटणार. आणि मी पहिल्यांदा एकटी म्हणजे चालले. मी जात होते अगोदर कॉलेजला, पण मी खूप दिवसातून पहिल्यांदा चालले. नाहीतर आमचं सत्यम आणतो, जे पण सांगेल ते आणतो तो. हां, जाते पटकन. आणि दूध पण आणायचं, दूध संपलंय है ना. दूध आणि काय काय, दूध, ब्रेड. सो लेट्स गो. मला एकटं जायला मला कसं तरी होतं. मस्तपैकी मी सामान आणलेलं आहे आणि आता विचार करतोय की ह्याचं काहीतरी तयार करूया. तर काय करायचं आणि कसं करायचं ह्याचा विचार मला करायला हवा. तर मी सामान घेऊन आले, पण मी आता येतात बघितलं की आमच्या गुलाबाच्या झाडाला खूप छान गुलाब लागले. दाखवते. किती मोठा आहे. आय वॉन्ट दिस. जर तुम्हाला बघायचं असेल की आम्ही कोणकोणत्या प्रकारचे झाडं वगैरे लावले तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. तर मी एकदा गार्डनवाला टूर पण देईन. आमच्याकडे खूप जास्त झाडे लावलेत आणि थोडेफार आम्ही काढून टाकले कारण की पावसाळ्यात खूप जास्त झाडे आल्यानंतर साप वगैरेची भीती पण असते. त्यामुळे कशी चमकते बघा मग आमची उन्हात. की आम्ही ब्रेड आणलं, सगळं आणलं, असं काहीतरी करायचं ठरवलं. मग मम्मी म्हणली गोड नको, तिखट पाहिजे. मग तिखट करूया. फ्रीज उघडला तर फ्रीजमध्ये टोमॅटोच नव्हते. बेन गोष्ट. तर आता 4 वाजलेत, तर पप्पा येतील 5-6 पर्यंत आणि बाजार करून येतील. तर तेव्हा मग आम्ही संध्याकाळी करू असं केलंय. मी किती मूड झाला होता माझा. मी उठले, मी पटकन आवरलं, मी जाऊन सामान घेऊन आले आणि मम्मीने माझा पचका केला. तर प्रत्येक वेळेस साथ देणार आमचा चहा रेडी होतो. इथं आहे मंचुरियन, तर ते मंचुरियन खाणार आहे. आणि मी येताना गुलाबजामुन आणले, माझं फेवरेट. मला पण खूप आवडतं गुलाबजाम. तर मस्त असं काहीतरी करू आता. ही क्रेविंग कुठून आली मला, मी रील बघत होते, त्यात एकाने बनवलेलं गुलाबजामुनचं पराठे. सिरियसली तर मला असं खायची इच्छा झाली. मी जेव्हा हॉस्टेलमध्ये बघते तेव्हा माझा हात बांधलेला असत कारण की मी जाऊन आणू शकत नाही. आता इथं मी जाऊन मला पाहिजे ते आणू शकते है ना. बरं आपण इथं असं एखाद्या शहराच्या ठिकाणी राहतो. आता गावाकडे पण चालेल म्हणा, पण असं नाही भेटत एवढं गुलाबजामुन वगैरे, पेस्ट्री बिस्ट्री काय नाही भेटत. करून खाल्लं असतं. खायचंच आहे म्हणलं. राक्षस. भूक लागली होती, परत कळलं की मी जेवले नाही, त्यामुळे मला असं व्हायलंय. ते पण मम्मी म्हटली तू जेवली नाही ना, म्हणलं हा, त्यामुळे तसं करायलेस. माझा चहा रेडी होतोय. मी तुम्हाला आज दाखवते ते म्हणजे आमच्या मगचं कलेक्शन. खूप जणांची रिक्वेस्ट होती घर दाखवा, पण घर काही थोड्या दिवसांनी, वर्षांनी नाही, दिवसांनी दाखवेन. ठीक आहे. तोपर्यंत मी तुम्हाला माझं जे मगचं कलेक्शन आहे, आमच्या मम्मीचं कपचं कलेक्शन आहे, वाटीचं कलेक्शन आहे, जे काचेचं आहे ते दाखवते. जेवढं लोकांकडे विकायला असते तेवढं आमच्या क्रॉकरीच्या रॅकमध्ये. तर हे आहेत मग, डीमार्ट मधून घेतले होते आणि तुम्हाला प्रत्येक जोडी दिसेल नो कॉम्प्रोमाइज. मी पण कॉम्प्रोमाइज करत नाही, सत्यम पण कॉम्प्रोमाइज करत नाही. हे 2 मग आहेत आणि आमच्याकडे स्माइलीचे पण मग होते खूप छान, पण ते पण नाही आहेत सध्या. हे पण आहेत मग, हे आम्हाला गिफ्ट दिले होते कुलकर्णी काकींनी, मला आणि सत्यमला आणि मम्मीला सुद्धा. तर ते एक फुटलाय मम्मीचा त्यातला. तर हे आहेत गोव्याचे कप, दिसत असेल तुम्हाला डिझाईन म्हणून.
आणि हा एकच आहे कारण की हा माझ्या बर्थडेला माझ्या बेस्ट फ्रेंडने गिफ्ट दिलाय. बॉम्बचा कप. बॉम्ब. थांबा, मी तुम्हाला एक एक किंवा दोन दोनच काढून दाखवते कारण की मी रिस्क नाही घेऊ शकत. हे आहेत हॅपी बर्थडेचे मग. ठीक आहे, हे पण आम्ही 2 घेतलेत कारण की आम्हाला पप्पांनी घेऊन दिले होते. तर याच्यावर खूप छान लिहिलं हॅपी बर्थडे. तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर सांगू शकते. हा पण एक आहे कारण की हा बॉर्नव्हिटावरती भेटलाय. नाही तर तुम्हाला एक कुठंच नाही भेटणार, काहीच नाही भेटणार. हे पण 2 आहेत. हे पण आम्ही पप्पांकडून घेतलेत ऑफकोर्स. आणि आम्ही खूपच बालिश होतो. काय घेतलंय चित्र बघा. आणि खूप दिवसाचे आहेत. तर हे आहेत नेसकॅफेचे आणि 4 होते, 3 राहिलेत सध्या. आणि मी तुम्हाला सांगते, मी इतकं कॉफी पित होते ना की मम्मी मला खवळत होती की किती कॉफी पिते. आणि ती पण ब्लॅक कॉफी पित होते. पण आता हॉस्टेलला गेल्यापासून चहाची सवय लागली, तर आता मी फक्त चहा पिते, कॉफी नाही पित. हा, तर खाली येऊयात आता. मगचं सेक्शन संपलेलं आहे. ही राहिलाय ठेवायचा, अशी सांगते मला. हा, तर खाली कपचं सेक्शन आणि वाटांचं सेक्शन मिक्स आहे. एक सावंतवाडीवरून हे आणलेत, म्हणजे कोकणात. खूप छान. मला कप लय आवडतो, मला चहा प्यायला आवडतो. परत गैरसमज नको. हे आहेत दिवे होते, ऍक्च्युली हे दिवे होते आणि त्यातलं ते मेन वगैरे संपलं. हे मस्त असे ग्लास कप टाईप झालेत, ते खूप छान वाटतात. टपरीवरचा चहाचे कप आहेत तसे, फक्त तसले डिझाईन नाही आला बस. परत हे जे कप आहेत ते आम्ही ऑनलाईन मागवले होते आणि ते पण लॉकडाऊनचं पहिलं संपलं होतं. थोडीशी सूट दिली तेव्हा, त्यासाठी मी मम्मीने इतकं पप्पांचा खवळा खाल्ला होता याच्यासाठी. नंतर हे आहेत कुल्हडवाले कप, पण आमची कुल्हड जरा जास्तच मोठे आहेत. हे सत्यम फिरायला गेला होता तर सत्यमने आणलेले कप आहेत. हे आहेत आपल्या खीर खायला, आईस्क्रीम खायला. ह्या सिंपल वाट्या आम्ही घेतलेल्या होत्या आणि मला आता बघून असं वाटते का घेतलंय आपण एवढं सगळं, ती पण डबल. पण घेताना चांगलं वाटलं का आम्ही घेतो. परत ह्या आहेत थोड्याशा युनिक वाल्या वाट्या, ज्याला असं एकदम कमळासारखं आकार आहे. ह्याच्यात आपण खीर किंवा आईस्क्रीम खाऊ शकतो. युजली आईस्क्रीम साठी यूज करते, जर तुम्ही रेस्टॉरंट मध्ये बघितलं असेल तर. ह्या पण आहेत वाट्या, किती आहेत काय माहित. आणि ह्या ब्लॅक छान वाटलं, त्याचं डिझाईन वगैरे कॉम्बिनेशन, त्यामुळे आम्ही घेतलं होते. आता एक एकच काढून दाखवते कारण त्या पाठी मागत जर चुकून हात लागला सगळं खाली पडेल. तर ही पण आहे वाटी, ही पण छान कॉम्बिनेशन आहे, त्यामुळं घेतलं होतं. का घेतलं होतं माहित नाही. मम्मी काय प्रकार आहे हा पण वाटेल. आय थिंक मला वाटते मम्मीला छान वाटलं म्हणून घेतले. काम लगाएंगे हम एक दिन. हे आहेत कप आणि किती आहेत बघा, कारण की आम्ही यात्रेतून सांगोलचा घेतले होते आणि आय थिंक मला वाटतं स्वस्त भेटले, त्यामुळे आम्ही एवढं घेतले. किती आहेत माग वाटेत त्याच्या पाठीमाग वेगळ्या. आता कैसा काढू ते 2 कप वरचे काढ. एकच काढते बापांना, मध्ये तेवढीही नाहीये. तर हे पण आहे मस्त रंगीबेरंगी वाटी, त्याला मस्त खाली स्टँड पण आहे. अजून एक प्रकार आहे तो म्हणजे हा
ह्याला स्टँड नाहीये, बस एवढा फरक आहे. आणि आमचे आय थिंक हे लक्ष्मीपूजनला काढलं होतं ना, त्यामुळे ते ह्यातच आहे. हे आहे पानाचं प्लेट, पानाची प्लेट जी मम्मीला आमच्या ते संक्रांतीला जे वाण वाटतात त्याच्यात भेटलेलं. आता खाली आहे ग्लास, थांबा, खाली आहे ग्लासचं सेक्शन, त्यातले पण मी तुम्हाला एक एकच ग्लास काढून दाखवते. हा आहे सिंपल ग्लास, आपला सगळ्यांच्या ह्याच्यात असतो. हा आहे थोडासा युनिक ग्लास, ज्याच्यामध्ये आपण ज्यूस वगैरे पिऊ शकतो. म्हणजे जर तुम्हाला तुमच्याकडे ज्यूसची क्वांटिटी कमी झाली असेल, तर तुम्हाला भरून द्यायचं असेल तर तुम्ही याचा यूज करू शकता. परत हे आहे थोडेसे फॅन्सी वाले ग्लास. परत हे पण वेगळे ग्लास आहेत. मी मला सांगते वेगवेगळं कलेक्शन आहे, फक्त ग्लास एकच, फक्त डिझाईन वेगळी, मॉडेल वेगळी, एवढाच बस फरक आहे. ही आहे छोटूशी वाटी, हे पण दिवे होते तर त्याची वाटी झालेली आता. देन हे आहेत बाउल, जे आम्हाला मामांनी दिलेत सूप प्यायला. आपण कुठलेही सूप त्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्याचे चमचे पण होते, ते चमचे दिसत नाही. हे आहेत वेगळ्या प्रकारची वाटी, हे पण आम्हाला मम्मीला भेटलं होतं ना, आय थिंक कुणाच्या लग्नात त्यांनी दिलं होतं. हे छान आहे. आम्ही ऍक्च्युली बडीशेप ठेवायला केलं होतं, बडीशेप आणि साखर, पण ती अशी मोमो व्हायली बडीशेप उघडी असल्यामुळे त्यानंतर आम्ही बंद केलं. त्याच्यामुळे नुसतं ते चमचे पण भेटले, त्यामुळे असं भेटतं. आणि हे काय आपल्या तांब्याच्या गोष्टी आहेत, तांब्याचे ग्लास आहे, तिकडं जग पण आहे. तर असं आहे आमचं क्रॉकरीचं, असं आहे आमचे मग आणि कप आणि वाट्यांचं कलेक्शन. तर कसं वाटलं नक्की सांगा.